विठाला 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 राष्ट्रसंत गाडगेबाबांचं जे जीवन आहे ना, ते संपूर्ण जीवन धर्माचं पालन करण्यासाठी, धर्माचं रक्षण करण्यासाठी व्यतीत झालेलं आहे. धर्माचे पालन, 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 धर्माचे पालन करणे पाखंड खंडना, करणे पाखंड खंडना, याची आमा करणे काम, याची आमा करणे काम, करणे राष्ट्रसंत गाडगेबाबांचं जे जीवन आहे ना, ते धर्माचं पालन करण्यासाठी अतिशय उत्तम अशा रीतीनं व्यतीत झालेलं आहे. धर्माचं पालन करत असताना धर्माची जी तत्व आहेत ना, ती तत्व बाबांनी साधकांच्या अंतःकरणामध्ये, लोकांच्या अंतःकरणामध्ये प्रेरलेली आहेत. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये धर्मतत्वाची जागृती करून दिलेली आहे. धर्म म्हणजे कोणता विशिष्ट धर्म या अर्थानं धर्म हा शब्द मी वापरत नाही. ज्या तत्वाचं अनुष्ठान केल्याच्या नंतर जीवाची दुःख निवृत्त होतील अशा प्रकारचं जे तत्व आहे ना, ते तत्व, तो विचार राष्ट्रसंत गाडगेबाबांनी त्याचं पालन करत असताना आपलं जीवन व्यतीत केलेलं आहे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, पाखंडाचं खंडन केलं. त्या कालखंडामध्ये अज्ञान होतं, लोकांना अक्षर ओळख नव्हती, लोकांना देव कशाला म्हणायचं, धर्म कशाला म्हणायचं याचं ज्ञान होतं. कुणीही उठावं आणि एखाद्या दगडाला शेंदूर लावावा आणि त्या शेंदराच्या दगडाची पूजा करायला सुरुवात करावी. राष्ट्रसंत गाडगेबाबांनी हे जाणलं, हे पाहिलं आणि हे पाहिल्याच्या नंतर या पाखंडी लोकांना, ज्यांच्या अंगामध्ये येतं आणि अंगामध्ये देव येऊन जे सांगतात की बाबा बोकड काप, कोंबडा काप, अशा लोकांच्या विरोधात त्यांचं खंडन करण्यासाठी शेंदरी हेंदरी दैवते कोणती पूजी होते खेते, आपल्या पोटाची जे रडते, मागती सीते अवधान. हेंदरी दैवत कोणती पूजी होते खेते, आपल्या पोटाची जे रडते, मागती सीते अवधान. शेंदरी दैवत, हेंदरी दैवत जी तुकोबरायांनी सांगितलेले आहेत, त्या सगळ्या देवतांचा निराश, त्या सगळ्या देवतांचा विषयीचा जो भाव लोकांच्या अंतःकरणामध्ये आहे, जे लोक विनाकारण हत्या करतायत, बोकडाची हत्या करतायत, कोंबड्याची हत्या करतायत, अशा लोकांना बाबांनी आपल्या परखड शब्दामध्ये सांगितलं, बाबांनो, अरे तुझा जीव जसा आहे ना, तसा त्या बोकडाचा पण जीव आहे, तसाच त्या कोंबड्याचा पण जीव आहे. तू ज्या वेळेस कोंबड्याच्या
मानेवरती सुरी चालवतो, बोकडाच्या मानेवरती सुरी चालवतो, त्यावेळेस बोकडाच्या कोंबड्याच्या मुखातून जो ध्वनी बाहेर पडतो, त्या कर्कश ध्वनीनं देव तुझ्यावरती प्रसन्न होत असेल का रे? देव तुझ्यावरती कृपा करत असेल का? बाबांची जी भाषा आहे ना, बाबांची भाषा, बाबांचं एक कीर्तन बाबांचं आहे, ते रेकॉर्डिंग झालेलं आहे. पोलीस स्टेशनच्या उद्घाटनासाठी सत्यनारायणाची पूजा ठेवलेली आहे आणि सत्यनारायणाची पूजा ठेवून त्या पूजेच्या निमित्तानं बाबांना निमंत्रित केलेलं आहे, बाबांना सांगितलेलं आहे. बाबा त्या ठिकाणी आले आणि बाबा कीर्तनासाठी उभे राहिले. बाबांनी त्या सत्यनारायणाच्या पूजेच्या कीर्तनामध्ये सत्यनारायणाचा निराश केला. सत्यनारायण का म्हणून करू नये याच्याबद्दल बाबा व्यक्त झाले. एक गोष्ट बोलू का, राष्ट्रसंत गाडगेबाबांनी इतकं परखड मत कुणीही व्यक्त करू शकत नाही. एकतर सर्वात जास्त परखड मत वारकरी संप्रदायामध्ये जगद्गुरू संत श्री तुकोबरायांनी व्यक्त केलं आणि तुकोबरायांचं जे मत आहे ते मत जगाच्या समोर अतिशय व्यापक रीतीनं परखड शब्दामध्ये मांडण्याची जी भूमिका आहे ना, ती भूमिका राष्ट्रसंत गाडगेबाबांची आपल्याला पाहायला सापडते. पहा, कुंभमेळा भरलेला आहे आणि कुंभमेळा भरलेला असताना सगळे साधू सत्पुरुष मंडळी त्या कुंभमेळ्यामध्ये जमा झालेले आहेत, लोक जमा झालेले आहेत. तिथं बाबांची भाषा काय असावी? बाबांनी त्या ठिकाणी व्याख्यान करत असताना, कीर्तन करत असताना सांगितलं, बाबा आली सिंहस्थ पर्वणी, नाव्या भटा झाली धनी. बाबा म्हणतात सिंहस्थ पर्वणी आली, देव भेटेल न भेटेल माहीत नाही. या जलामध्ये, या गंगेच्या जलामध्ये स्नान केलं, पाप जाईल, पुण्य होईल, ही गोष्ट मला माहीत नाही, पण याच्यातून लाभ मात्र दुसऱ्याच कोणाचा तरी होतोय. हे परखड मत मांडण्याची जी भूमिका आहे ना, ती भूमिका बाबांच्याकडंच फक्त असू शकते. त्या कालखंडामध्ये जो प्रस्थापित व्यक्ती आहे, प्रस्थापित समाज आहे, जो धर्म चालवण्याचं काम करतोय, त्या समाजाच्या विरोधात, त्या घटकांच्या विरोधात राष्ट्रसंत गाडगेबाबांनी आपली जी भूमिका आहे ना, ती भूमिका अतिशय परखड अशा रीतीनं व्यक्त केलेली आपल्याला पाहायला सापडते. राष्ट्रसंत गाडगेबाबा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अतिशय जवळचा, निकटचा संबंध. बाबासाहेबांनी खूप मोठं अध्ययन केलं, अनेक प्रकारच्या डिग्र्या त्यांना प्राप्त झाल्या, अनेक प्रकारचं शिक्षण साहेबांच्या माध्यमातून घडलं. हे जे बाबासाहेब आहेत ना, या बाबासाहेबांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि गाडगेबाबांचा अतिशय निकटचा संबंध. गाडगेबाबांचं कीर्तन असावं आणि या कीर्तनासाठी स्वतः बाबासाहेब आंबेडकर हे कीर्तनासाठी येऊन बसायचे, खाली बसायचे आणि जवळ जर कोण खाली बसायला विरोध करत असेल तर त्याला सांगायचे, बाबा रे, ही जी भूमी आहे ना, ही भूमी गाडगेबाबांच्या हातातला जो झाडू आहे त्या झाडूनं झाडलेली आहे. तुला इथं झटकण्याची आवश्यकता नाही, तुला इथं स्वच्छ करण्याची आवश्यकता नाही, बस खाली. आणि बाबा जो विचार सांगतायत तो विचार श्रवण कर. ऐका, बाबासाहेब आंबेडकरांनी गाडगेबाबांचं कीर्तन ऐकावं, बाबांच्या कीर्तनातली जी तत्त्व आहेत ती तत्त्व अंगीकारावीत, स्वीकारावीत, नवे नवे बाबांना मार्गदर्शन करण्याचं काम सुद्धा या ठिकाणी करावं. बाबांच्या शेवटच्या कालखंडामध्ये बाबा मुंबई या ठिकाणी एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत आणि ॲडमिट असताना बाबासाहेबांना दिल्लीला जायचं आहे. बाबासाहेब आंबेडकर त्यावेळेस मंत्री आहेत, केंद्रामध्ये मंत्री आहेत आणि केंद्रामधले मंत्री असताना सुद्धा त्यांना समजलं, त्यांना कळलं की गाडगेबाबांचं वय झाल्यामुळं त्यांना ॲडमिट केलेलं आहे. बाबांना समजल्याच्या नंतर त्यांनी जाण्याची जी वेळ आहे ती वेळ पुढं ढकलली आणि अगोदर गाडगेबाबांना भेटण्यासाठी स्वतः आंबेडकर स्वतःच्या सोबत 2 घोंगड्या घेतल्या आणि त्या घोंगड्या घेऊन त्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. आयुष्यभर कोणाची एकही वस्तू गाडगेबाबांनी स्वीकारली नाही, कोणत्याच प्रकारची वस्तू स्वीकारली नाही, कोणाकडून काहीही ग्रहण केलं नाही. कुणी काही दान दिलं तर ती दान दिलेली वस्तूसुद्धा स्वतःकडे घेतली नाही. या उलट एखादा जर दर्शन घ्यायला आला तर त्याला दर्शनसुद्धा गाडगेबाबांनी घेऊ दिलं नाही. बाबासाहेबांनी त्या 2 घोंगड्या घेतलेल्या आहेत आणि घोंगड्या घेऊन बाबांच्याकडं हॉस्पिटलमध्ये दर्शनासाठी, भेटीसाठी आलेल्या आहेत. त्या 2 घोंगड्या बाबांच्या समोर करून बाबासाहेब म्हणतात, गाडगे बाबा, तुमचं जे कार्य आहे ना
ते कार्य अतिशय मोठं आहे. त्या कार्याची बरोबरी आमच्यापैकी कोणीच करू शकत नाही. एवढं मोठं कार्य तुमचं आहे बाबा. तुम्ही जीवनभर कोणाकडून काही घेतलं नाही, कोणाची कोणती वस्तू तुम्ही स्वतःकडं संग्रहित केली नाही. पण आज माझी एक इच्छा आहे, मी या ज्या 2 घोंगड्या घेऊन आलेलो आहे ना, या घोंगड्या तुम्ही तुमच्याकडं घ्या. बाबांच्या चेहऱ्यावरती हास्य आहे. बाबा कुत्सितपणानं त्या घोंगड्याकडं पाहतायत आणि हसतायत. मनातल्या मनात म्हणतायत, या घोंगड्या शेवटच्या क्षणी मी जर स्वीकारल्या तर या घोंगड्या वापरण्याचं नशीब मला मिळतं की नाही हे सांगता येणार नाही. माझ्या पुढच्या आयुष्याचं काय सांगावं. त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या हातून त्या घोंगड्या बाबांनी स्वीकारल्या, त्या बाजूला ठेवल्या आणि त्या ठेवल्याच्या नंतर बाबासाहेब त्या ठिकाणाहून निघून गेले. बाबांचं जे जीवन आहे ना, ते अतिशय परखड असं जीवन असलेलं आपल्याला पाहायला सापडतं. महात्मा गांधींचा आणि गाडगेबाबांचा सुद्धा संबंध अतिशय जवळचा आहे. बाबांची आणि महात्मा गांधींची अनेक वेळेस भेट झालेली आहे. अनेक वेळेस दोघांचा संपर्क एकमेकांशी आलेला आहे. हत्येच्या नंतर संपूर्ण देशामध्ये अराजकता निर्माण झाली. त्याचा परिणाम संपूर्ण देशाला सहन करावा लागला. इकडं साताऱ्यामध्ये डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची रयत शिक्षण संस्था आहे, जी संस्था अनाथ लेकरांना विनामूल्य शिकवण्याचं काम करते. भाऊराव पाटील हे लोकांच्याकडून मागून, कोणाकडून काही घेऊन त्या लेकरांना सांभाळण्याचं काम करत आहेत. सगळ्यांना ज्ञानदानाचं काम, अन्नदानाचं काम भाऊरावांच्या हातून घडतं आहे. गांधी हत्येच्या नंतर भाऊरावांनी एक व्याख्यान केलं. त्या व्याख्यानामध्ये त्यांनी काही शब्द वापरले. जे शब्द तत्कालीन जे मुख्यमंत्री आहेत त्यांना ते शब्द लागले. ते शब्द लागल्याच्या नंतर त्यांनी तात्काळ निर्णय घेतला. भाऊरावांच्या रयत शिक्षण संस्थेचं जे अनुदान आहे ते अनुदान बंद केलं. भाऊरावांना समजलं, आपण जे व्याख्यान केलेलं आहे, आपण जे भाषण केलेलं आहे, त्या भाषणाचा परिणाम म्हणून आपल्या रयत शिक्षण संस्थेचं जे अनुदान आहे ते अनुदान आता बंद झालेलं आहे. भाऊराव मनात विचार करतायत, आता ही संस्था चालवायची कशी. एवढे हजारो विद्यार्थी आहेत, या विद्यार्थ्यांचा सांभाळ कसा करायचा, यांना ज्ञानदानाचं काम कसं करायचं. संपूर्ण अनुदान बंद झालेलं आहे. भाऊराव चिंतेमध्ये आहेत आणि चिंतेमध्ये असताना भाऊरावांच्या लक्षात आलं, आपण गाडगेबाबांच्याकडं जाणं गरजेचं आहे, गाडगेबाबांना भेटणं गरजेचं आहे. कारण भाऊराव पाटलांनी ज्यावेळेस संस्था स्थापन केली ना, त्यावेळेस संस्थेची पायाभरणी करत असताना गाडगेबाबा स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होते. स्वतःच्या हातानं तिथं पायाभरणीचं काम गाडगेबाबांनी केलं आणि भाऊरावांना आशीर्वाद दिला. भाऊराव, तुम्ही हे समाजाच्या कल्याणाचं काम करतायत. हे समाजाच्या कल्याणाचं काम करत असताना कोणत्याही प्रकारचा अडथळा तुम्हाला येणार नाही. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला अडथळा येईल त्या त्या ठिकाणी हा गाडगेबाबा तुमच्या पाठीशी 100% उभा असेल. भाऊराव पाटलांच्या लक्षात आलं, आता आपल्याला फक्त या सगळ्या पेच प्रसंगातून गाडगेबाबाच वाचवू शकतात, दुसरं कोणी वाचवू शकत नाही. गाडगेबाबांचं वास्तव्य त्यावेळेस त्र्यंबकेश्वर नावाची जी नगरी आहे, नाशिक त्र्यंबकेश्वर, त्या ठिकाणी होतं. बाबांची कीर्तनं त्या परिसरामध्ये सुरू होती आणि भाऊराव पाटलांना समजलं. भाऊराव पाटलांनी लगेच त्र्यंबकेश्वर नाशिक गाठलं. त्या ठिकाणी जाऊन बाबांची भेट घेतली, बाबांचं दर्शन घेतलं आणि भाऊरावांनी बाबांना घडलेली जी गोष्ट आहे ती सगळी गोष्ट सांगितली. बाबांच्या लक्षात आलं आणि लक्षात आल्याच्या नंतर गाडगेबाबांनी भाऊरावांना सांगितलं, भाऊराव पाटील, तुम्ही समाजाचं काम करतायत, तुम्ही लेकरांना शिकवण्याचं काम करतायत, तुम्हाला काळजी करायचं काम नाही. स्वतःच्याकडं असलेली जी काही रक्कम आहे ती रक्कम भाऊरावांच्या हातात दिली. भाऊराव, काळजी करू नका, सध्या तुम्हाला संस्था चालवण्यासाठी एवढे पुरेसे आहे, हे घेऊन जा, संस्था चालू ठेवा. गाडगेबाबांनी आपल्या कीर्तनाचा जो उपक्रम आहे तो उपक्रम थांबवला आणि सरळ मुंबईमध्ये गेले. मुंबईमध्ये गेल्याच्या नंतर साहेबांची भेट घेतली आणि साहेबांना समजून सांगितलं की साहेब, तुम्ही केलेल्या एका कृतीमुळं अनेक लेकरांचं जे भविष्य आहे ते भविष्य अंधारामध्ये चाललेलं आहे. भाऊराव पाटलांचं जे काम आहे ना ते काम उत्तम आहे, चांगलं आहे, त्यांना तुम्ही सहकार्य करायला पाहिजे. पण तुमच्या हातून एक चूक झालेली आहे, तुम्ही तुमची चूक दुरुस्त करा आणि भाऊराव पाटलाच्या संस्थेचं जे अनुदान आहे ते अनुदान तात्काळ सुरू करा. साहेबांनी बाबांचं दर्शन घेतलं, बाबांना हात जोडले आणि बाबांना सांगितलं, बाबा काळजी करू नका, माझ्या पद्धतीनं जेवढं करता येईल तेवढं करण्याचा नक्की मी प्रयत्न करेन. आणि मग
3-4 दिवसामध्येच भाऊराव पाटलांच्या संस्थेचं अनुदान पुन्हा सुरू झालं. संस्था आजही व्यापक प्रमाणामध्ये ज्ञानदानाचं महत् कार्य करताना आपल्याला पाहायला भेटते आहे. गाडगेबाबांच्या जीवनामध्ये अनेक सामाजिक कामं गाडगेबाबांनी केली. अनेक तीर्थाच्या ठिकाणी गाडगेबाबांनी धर्मशाळा बांधलेल्या आहेत. इथं आपल्याजवळ असलेलं जे पंढरपूर नावाचं क्षेत्र आहे, त्या पंढरपूर नावाच्या क्षेत्राच्या ठिकाणी गाडगेबाबांनी 2 धर्मशाळा बांधलेल्या आहेत. एक समाज धर्मशाळा आहे आणि दुसरी चोखामेळा धर्मशाळा आहे. ऐका, अंतःकरणामध्ये त्याग किती असावा. वस्तूचा संग्रह करणं सोपं आहे हो, वस्तू मिळवणं सोपं आहे, त्या वस्तूचा त्याग करणं सोपं नाही. स्वतःच्या हातानं बांधलेली संस्था चोखामेळा धर्मशाळा. बाबासाहेबांना बोलावून घेतलं आणि बाबासाहेबांना बोलावून बाबासाहेबांच्या स्वाधीन ती संस्था स्वतःच्या हातानं सही केली आणि गाडगेबाबांनी ती संस्था बाबासाहेबांच्या स्वाधीन करून टाकली. सांगितलं ही चोखामेळा धर्मशाळा तुम्ही तुमच्या कार्यासाठी वापरा म्हणून ती धर्मशाळा त्यांना देऊन टाकली. आजही गाडगेबाबांच्या ज्या धर्मशाळा आहेत त्या धर्मशाळा उत्तम अशा रीतीनं धर्माचं कार्य, समाजाच्या सेवेचं जे कार्य आहे ते कार्य उत्तम अशा रीतीनं करताना आपल्याला पाहायला भेटतात. निरासक्ती किती असावी, साधू पुरुषाच्या अंतःकरणामधली जी निरासक्ती आहे ती किती असावी याचं उत्तम उदाहरण जर पाहायचं असेल ना तर ते राष्ट्रसंत गाडगेबाबांच्याकडं पाहिल्याच्या नंतर आपल्याला कळून येतं, लक्षात येतं. अनेक धर्मशाळा बांधल्या पण या धर्मशाळेमध्ये एकही दिवस मुक्कामासाठी बाबा थांबले नाहीत. यायचे, धर्मशाळेचं व्यवस्थापन पाहायचे, उशाला एक दगड घ्यायचे आणि दगड घेऊन आकाशाचं पांघरून करून दारामध्ये झोपून जायचे, पण धर्मशाळेमध्ये झोपायचे नाही. ही जी निरासक्ती आहे ना, ही निरासक्ती, हे जे वैराग्य आहे ना, हे वैराग्य तुकोबरायांच्या माध्यमातून गाडगेबाबांच्याकडं आलेलं आपल्याला पाहायला सापडतं. या सत्पुरुषांची जी वाणी आहे ना, ती वाणी दिसायला तीक्ष्ण असते. जगद्गुरु संत श्री अभंगाच्या 3ऱ्या चरणातून सांगतात, तीक्ष्ण उत्तरे तीक्ष्ण उत्तरे तीक्ष्ण उत्तरे ओ तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हाती घेऊन बाण फिरे हेचे आम्हा करणे काम काम हेचे आम्हा करणे काम हाती घेवनी बाण फिरे हाती घेवणी बाण फिरे हेची आम्हा करणे काम ओ हेची आम्हा करणे काम. तुकोबराय सांगतात या सत्पुरुषांचं जे जीवन आहे ना ते जीवन वेगळ्या स्वरूपाचं आहे. एखादा गोड बोलणारा भेटेल, एखादा मधुर बोलणारा भेटेल, पण जो सत्पुरुष असतो, साधू पुरुष असतो ना, जो संत असतो ना, त्या संतांच्याकडे कदाचित मधुर भाषा नसेल. त्यांच्याकडची जी भाषा आहे ती भाषा तुकोबराय सांगतात तीक्ष्ण उत्तरे, तीक्ष्ण अशा प्रकारची उत्तरं त्यांच्याकडं आहेत. एखाद्या व्यक्तीने एखादी समस्या विचारावी, एखाद्या व्यक्तीनं एखादा प्रश्न विचारावा, त्या प्रश्नाचं उत्तर तात्काळ तीक्ष्ण अशा शब्दामध्ये देण्याचं सामर्थ्य या संतांच्याकडं असतं. पहा, संत वाङ्मयाचं चिंतन करत असताना ही जी तीक्ष्ण भाषा आहे ना, ही तीक्ष्ण भाषा याची अनुभूती आपल्याला आल्याविना राहत नाही. ज्ञानोबरायांच्यापासून ते तुकोबरायांच्यापर्यंत संतांचं जे वाङ्मय आहे ना, त्या वाङ्मयातली भाषा ही तीक्ष्ण असलेली आपल्याला पाहायला सापडते. पहा, हे संत कधी कधी बोलत असताना सहज बोलतात, सरळ बोलतात, साधं बोलतात, पण त्या बोलण्यातला जो भाव आहे ना, तो भाव त्या लक्षाला छेदणारा तीक्ष्ण स्वरूपाचा असलेला आपल्याला पाहायला सापडतो. पहा, ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीतली भाषा पहा, ज्ञानोबरायांच्या अमृतानुभवातली भाषा पहा, ज्ञानोबरायांच्या अभंगातली भाषा पहा.
नाथ महाराजांची जे वाङ्मय आहे त्या वाङ्मयातली भाषा पहा, अतिशय तीक्ष्ण अशा प्रकारची भाषा त्याच्यामध्ये वापरलेली आपल्याला पाहायला सापडते. या सगळ्यांच्या पेक्षा, सगळ्या सत्पुरुषांच्या पेक्षा तुकोबरायांच्या गाथेतली जी भाषा आहे ना, ती भाषा फारच तीक्ष्ण असलेली आपल्याला पाहायला सापडते. ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला सांगून तो ऐकत नाही, सुधरत नाही, त्यावेळेस तुकोबराय त्याला बोलत असताना फार तीक्ष्ण बोलतात. किती सांगितलं तरी ऐकत नाही. नाथ महाराज सांगतात, बाबा रे, मी किती सांगितल्याच्या नंतर तू ऐकशील, ऐकतच नाही असं लक्षात आल्याच्या नंतर नाथ महाराज म्हणतात, किती सांगू तरी ना ऐकती भटकीचे, पुढे शिंदळीचे रडतील. तीक्ष्ण भाषा किती असावी, याच्यापेक्षा तीक्ष्ण भाषा संतांच्या वाङ्मयामध्ये वापरता येईल असं मला वाटत नाही. पहा, सध्या व्याख्यान करत असताना, बोलत असताना, कीर्तन करत असताना ही जी सत्पुरुषांची, संतांची भाषा आहे, ही संतांची भाषा जपणं गरजेचं आहे. राष्ट्रसंत गाडगेबाबांचं जे जीवन आहे ना, ते जीवन सध्या व्यक्त होणाऱ्या लोकांनी, समाजासमोर धर्माच्या दृष्टिकोनातून व्यक्त होणारे जे लोक आहेत, त्या लोकांनी जाणून घेणं गरजेचं आहे. दुर्दैव आहे आज आपल्या समाजाचं आणि आपल्या धर्माचं की आपल्याला व्यक्त होणाऱ्या व्यक्तीसाठी, म्हणजे कीर्तनकार असेल, प्रवचनकार असेल, त्याच्यासाठी विशिष्ट अशी आचारसंहिता आणावी लागते, लिखित स्वरूपात आचारसंहिता आणावी लागते. हे दुर्दैव आहे, आपलं दुर्दैव आहे. ही गोष्ट आपल्याला सांगायची गरज नाही भासली पाहिजे. तुकोबाराय सांगतात, तुला सांगण्याचा अधिकार ज्यावेळेस आहे, कधी ज्यावेळेस तू सांगायची वस्तू अंतःकरणात धारण करशील त्यावेळेस तुला सांगायचा अधिकार आहे. जोपर्यंत आडातच येत नाही तोपर्यंत पोहऱ्यात येण्याची शक्यता नाही. म्हणून गाडगेबाबांचं जे जीवन आहे ना, ते जीवन कदाचित वाङ्मयाच्या दृष्टिकोनातून गाडगेबाबांच्या जीवनाकडे पाहिलं तर वाङ्मयीन रचना गाडगेबाबांच्या आपल्याला उपलब्ध नाहीत, पाहायला सापडत नाहीत. गाडगेबाबांचं जीवन मात्र आपल्याला पाहायला सापडतं. गाडगेबाबांच्या समकालीन जे आहेत, त्या समकालीन लोकांनी गाडगेबाबांचं जीवन अक्षरामध्ये व्यक्त केलेलं, लिहून ठेवलेलं आपल्याला पाहायला सापडतं. आणि त्यातून राष्ट्रसंत गाडगेबाबा आपल्यासमोर व्यक्त होतात किंवा उपस्थित होतात. विठ्ठल विठ्ठल अभंग जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांचा आहे. आणि जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज संतांची जी कर्तव्य आहेत, संतांचं जे कर्म आहे, ते कर्म व्यक्त करत असताना अतिशय उत्तम अशा रीतीनं संतांची कर्तव्य व्यक्त करत असताना सांगतात, बाबांनो, ज्याला संतत्वाला प्राप्त व्हायचं आहे किंवा ज्याला संत व्हायचं आहे, त्या संतांच्याकडं काय असलं पाहिजे. त्यानं भेट धारण नाही केली पाहिजे, त्यानं एखाद्याचा भार म्हणजे ओझं धारण केलं नाही पाहिजे. नवे त्याचं प्रमुख कर्तव्य काय असेल ना, तर ते प्रमुख कर्तव्य आहे, त्यांनी बीजरूप असलेलं, परमात्म तत्वरूप असलेलं जे नाम आहे, त्या नामाच्या वृद्धीकरता अट्टास केला पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे. अभंगाचं दुसरं चरण. हे जी आम्हा करणे काम, हे जी आम्हा करणे काम, हे जिया करणे काम, हे जिया करणे काम. बीज वाढ वावे नाम, बीज वाढ वावे नाम, बीज वाढ वावे नाम, बीज वाढ वावे नाम, हे जिया करणे काम, हे जिया करणे तुकोबराय फार गोड सांगतात, बाबांनो, संतत्वाला प्राप्त व्हायचं असेल तर त्यानं हे काम केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? बीज वाढवावे नाम. स्वतःच्या संसारामध्ये आसक्त होऊन राहण्याच्या ऐवजी परमतत्वाचं ज्ञान विश्वाच्या कल्याणाच्या हेतूनं प्रत्येकाच्या अंतःकरणापर्यंत पोहोचवणं हे संतांचं आद्य कर्तव्य आहे. ऐका, राष्ट्रसंत गाडगेबाबांचा एक मुलगा आहे,
आजारी आहे, पुण्यामध्ये राहतोय शिक्षणासाठी, नाव आहे गोविंद, अध्ययन करतोय, अभ्यास करतोय. त्या ठिकाणी गोविंद नावाचा मुलगा अभ्यास करत असताना एके दिवशी पिसाळलेला जो कुत्रा आहे तो कुत्रा त्याच्या दिशेनं धावत आला आणि त्या गोविंदाला त्यानं पकडलं. तो कुत्रा चावला त्याला. कुत्रा चावल्याच्या नंतर, पिसाळलेला कुत्रा चावल्याच्या योगानं त्या कालखंडामध्ये आजच्यासारखं जे वैद्यकशास्त्र आहे ते वैद्यकशास्त्र एवढं विकसित नाही आहे आणि म्हणून तो पिसाळलेला कुत्रा चावल्याच्या नंतर गोविंदाचा मृत्यू झाला. गाडगेबाबा कीर्तनामध्ये आहेत, कीर्तन करतायत. कीर्तन करत असताना कुणीतरी आलं आणि बाबांच्या कानामध्ये येऊन निरोप दिला, बाबा तुमचा गोविंद नावाचा जो मुलगा आहे त्या मुलाला कुत्रा चावलेला आहे, पिसाळलेला, आणि तो मुलगा गेलेला आहे. बाबांच्या मुखातले शब्द आहेत. बाबांना मुलगा गेला याचं दुःख नाही झालं. बाबांना आपल्या मुलाला कुत्रा चावून आपला मुलगा गेला याचं दुःख नाही झालं. बाबा त्यावेळेस कीर्तनामध्ये व्यक्त होत असताना बाबांनी सांगितलं, बाबा रे एकच गोविंद काय, या सगळ्या लोकांना जायचं आहे, सगळे जाणारच आहेत, या विश्वामध्ये कुणी राहायला आलं नाही. आणि बाबांनी आपलं जे कीर्तन आहे ते कीर्तन पुन्हा जसंच्या तसं पुढं चालू केलं. बीज वाढवत असताना, नामाचं हे जे बीज आहे ना, हे बीज लोकांपर्यंत पोहोचवत असताना स्वतःचा संसार गाडगेबाबांनी कधीही त्याच्यामध्ये आड येऊ दिला नाही. उलट गाडगेबाबांचं जे जीवन आहे ना, ते जीवन जर आपण पाहिलं, त्यांनी निर्माण केलेल्या ज्या धर्मशाळा आहेत, त्यांनी निर्माण केलेलं जे सगळं कार्य आहे, या सगळ्या कार्याचा उत्तराधिकारी कदाचित त्यांना त्यांच्या घरामधला, त्यांच्या वंशामधला करता आला असता. पण बाबांनी ही गोष्ट कदापि केली नाही. बाबांनी याच्या उलट हे जे काम आहे ना, हे काम उत्तम अशा रीतीनं जो सांभाळू शकतो, अशा व्यक्तींच्या हातामध्ये, अशा व्यक्तींच्या स्वाधीन हे काम केलेलं आपल्याला पाहायला सापडतं. राष्ट्रसंत गाडगेबाबांचं जे जीवन आहे ना, ते देवतत्वाचं, नामतत्वाचं बीज सगळ्या विश्वामध्ये प्रसारित व्हावं याच्यासाठी प्रयत्नशील असलेलं आपल्याला पाहायला सापडतं. दिवस पाहिला नाही, रात्र पाहिली नाही, अखंड भगवंताचं चिंतन करत राहिले आणि लोकांच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी अट्टहास करत राहिले. किती अट्टहास केला, किती प्रयत्न केला. अहो तो कालखंड कोणता आहे पहा, 18वं शतक आहे. 18व्या शतकामध्ये फिरण्यासाठी, प्रवासासाठी कोणत्याही प्रकारची साधनं नाहीत. त्या कालखंडामध्ये राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराष्ट्र संपूर्ण फिरतायत. महाराष्ट्रातल्या प्रत्येक विभागामध्ये जाऊन हे जे नामाचं बीज आहे ना, हे जे तत्त्वज्ञानाचं बीज आहे ना, हे जे विचाराचं बीज आहे ना, या बीजाला वाढवण्यासाठी, याचं रोपण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अट्टहासपूर्वक प्रत्येकाच्या अंतःकरणापर्यंत हे बीज पोहोचवत आहेत आणि त्यागपूर्वक अंतःकरणानं हे बीज लोकांच्या समोर व्यक्त केल्या कारणानं लोकंसुद्धा त्या नामाचं, त्या तत्वाचं ग्रहण करताना आपल्याला पाहायला सापडतात. राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या जीवनाकडं पाहत असताना बाबांच्या जीवनावरती जगद्गुरू संत श्री तुकोबरायांच्या विचारांचा, अर्थात तुकोबरायांच्या गाथेचा सर्वात मोठा पगडा असलेला पाहायला सापडतो. गाडगेबाबांनी आपल्या वाङ्मयामध्ये, म्हणजे कीर्तन नावाचं जे वाङ्मय आहे, त्या कीर्तनामध्ये इतर संतांचं साहित्यसुद्धा वापरलेलं आपल्याला पाहायला सापडतं. म्हणजे गाडगेबाबांचं जे कीर्तन आहे त्या कीर्तनामध्ये कधी कधी हिंदी भाषिक शब्द यायचे, हिंदी भाषेमधले शब्द यायचे आणि त्या शब्दाच्या माध्यमातून बाबा व्यक्त व्हायचे. बाबांना हिंदी भाषा समजत असेल नसेल, बाबांचा जो जन्म आहे तो जन्म मध्य प्रदेशच्या बाजूला असल्या कारणानं, हिंदी भाषिक प्रदेश आहे आणि त्या प्रदेशाच्या बाजूला असल्या कारणानं बाबांना हिंदी भाषेचं ज्ञान आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगेबाबा या दोघांच्यामध्ये विशिष्ट अशी संगती होती. त्याचा परिणाम तुकडोजी महाराजांचं जे कार्य आहे ते कार्य, त्या कार्याचा परिणाम तुकडोजी महाराजांचा जो समाजसेवेचा विचार आहे तो विचार गाडगेबाबांच्या अंतःकरणामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला असलेला पाहायला सापडतो. गाडगेबाबांचं ज्यावेळेस देहावसन झालं ना, त्यावेळेस राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना निरोप दिला गेला आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गाडगेबाबांच्या अंत्येष्टी संस्काराकरता अमरावती नावाच्या शहरामध्ये स्वतः जातीनं उपस्थित राहिले आणि त्या ठिकाणी गाडगेबाबांचा जो अंत्येष्टी संस्कार आहे तो अंत्येष्टी संस्कार तुकडोजी महाराजांनी केलेला आपल्याला पाहायला सापडतो. गाडगेबाबांच्या समकालीन जे सगळे
मोठमोठे लोक आहेत, राजकारणी असतील, समाजकारणी असतील, विचारवंत असतील, हे सगळे विचारवंत समाजकारणी गाडगेबाबांच्याशी एकनिष्ठ त्यांच्याशी घनिष्ठ संबंध असलेले आपल्याला पाहायला सापडतात. ज्यांच्या जीवनामध्ये अक्षराची ओळख नाही असा सत्पुरुष म्हणजे गाडगेबाबा आहेत. गाडगेबाबांच्या जीवनाकडे पाहिलं तर गाडगेबाबांना करवतीचा कसा लिहायचा हे समजलं नाही, कळलं नाही, म्हणजे बाराखडी समजली नाही, लिहिता आलं नाही, वाचता आलं नाही. पण जगामधला एकमेव सत्पुरुष असा आहे की ज्याला स्वतःला लिहिता आलं नाही, स्वतःला वाचता आलं नाही, पण जे लोकांना वाचता येत नाही ते त्यांनी वाचलं. आजही लोकांना वाचायला शिकवणारी जी संस्था आहे, अर्थात विद्यापीठ आहे, ते गाडगेबाबांच्या नावानं विद्यापीठ असलेलं आपल्याला पाहायला सापडतं. त्या कालखंडामध्ये समाजाच्या सुधारणेसाठी कोणत्या प्रकारचा विचार अंतःकरणात असावा ही भूमिका गाडगेबाबांच्याकडं आपल्याला पाहायला सापडते. पहा गाडगेबाबांच्या जीवनाकडं. गाडगेबाबांनी त्या कालखंडामध्ये एक मासिक काढलेलं आहे. मासिक, त्या मासिकाच्या माध्यमातून संत विचार जे आहेत ते संत विचार आणि समाज सुधारणेचे जे विचार आहेत ते विचार समाजाच्या समोर मांडताना आपल्याला गाडगेबाबा मासिकाच्या माध्यमातून म्हणजे पत्रकारितेच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला पाहायला सापडतात. अनेक संस्था आहेत गाडगेबाबांनी स्वतः स्थापन केलेल्या. त्या संस्थांच्या माध्यमातून गाडगेबाबांचं जे कार्य आहे ते कार्य त्या कालखंडामध्ये व्यापक पद्धतीमध्ये होत होतं. आजही त्या संस्था राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या नावानं आजही सुरू आहेत आणि अतिशय सुव्यवस्थितपणे गाडगेबाबांचा जो विचार आहे तो विचार या ठिकाणी समाजासमोर आजही येताना आपल्याला पाहायला सापडतो आहे. बाबांचं हे जे जीवन आहे ना, बाबांच्या अंतःकरणातली ही जी त्यागाची भूमिका आहे, बाबांच्या अंतःकरणातली जी समाजाच्या सेवेची जी भूमिका आहे, त्या भूमिकेची आज खऱ्या अर्थानं समाजासाठी आवश्यकता आहे, गरज आहे. जो व्यक्ती कोणत्याही प्रकारची भीड, कोणत्याही प्रकारचा भार म्हणजे ओझं अंतःकरणावरती न धारण करता व्यक्त होऊ शकतो, अशा व्यक्तीची आज खऱ्या अर्थानं गरज आहे. अभंगाचं शेवटचं चरण. नाही भीड भाड, 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 नाही भीड भाड. तुका म्हणे साना थोर तुका
नाही भीडभाड तुका म्हणे साना थोर, हेची आम्हा करणे काम ढोपार खुमाये. ढोबार खुमाई, 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 हरि जय जय जय, हरि जय जय जय, ढोबार खुमाई, हरि जय जय जय, हरि जय जय जय, ढोबार खुमाई, 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 ढोबार कुंडली गोवर्ध हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज गाडगे बाबा महाराज की जय. ढोबार खुमाई, ढोबार खुमाई, ढोबार 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 नाही भीडभाड तुका म्हणे साना थोर, हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. राष्ट्रसंत गाडगे बाबांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं जगद्गुरू संत श्री तुकोबरायांचं हे जे अभंगपद आहे, हे अभंगपद याच्यातला जो भाव आहे तो भाव मी आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे. जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज सांगतात, आपलं मत व्यक्त करत असताना, आपल्या अंतःकरणातली परमतत्वाविषयीची भावना व्यक्त करत असताना एखाद्याची भीड किंवा एखाद्याचा भार, भीड म्हणजे भिडस्त होऊन बोलू नये आणि भार म्हणजे डोक्यावरती ओझं घेऊन कोणीतरी कोणत्या तरी दबावाखाली येऊन व्यक्त होऊ नये, सांगू नये. पण कशाबद्दल हे तुकोबरायांचं म्हणणं आहे, जी संत वचनं आहेत त्या संत वचनाच्या बद्दल तुकोबरायांचं हे बोलणं आहे, म्हणणं आहे. तुकोबराय सांगतात, अशी भीड भार अंतःकरणात न धारण करता जो व्यक्त होतो, जो सांगतो किंवा आपली मतं समाजासमोर ठेवतो, नाही भीडभार तुका म्हणे साना थोर. सान असेल किंवा थोर असेल, सान म्हणजे लहान असेल, वयानं असेल, ज्ञानानं असेल किंवा आणखी कोणत्या गोष्टी नसेल, त्या व्यक्तीच्या समोर व्यक्त होत असताना, थोर म्हणजे ज्ञानी व्यक्ती असेल किंवा थोर म्हणजे वयानं श्रेष्ठ व्यक्ती असेल, अशा व्यक्तीच्या समोर सुद्धा संत वाङ्मयाच्या बद्दल, धर्माच्या बद्दल व्यक्त होत असताना जो भेडभाड धारण करत नाही, असा जो सत्पुरुष आहे ना, त्या सत्पुरुषाचं जे जीवन आहे ते जीवन कसं आहे, त्यांच्या जीवनामध्ये तुकोबराय सांगतात, हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. आणि मग असं जीवन ज्यांचं आहे ते त्यांचं जे कर्तव्य आहे ते कर्तव्य असं आहे, आमचं हेच काम आहे. काय काम आहे? नामरूप जे बीज आहे, तत्वरूप जे बीज आहे, ब्रह्मतत्वरूप जे बीज आहे, त्या बीजाचं यथार्थ ज्ञान, यथार्थ आकलन समाजाला होईल अशा पद्धतीचं कृत्य करणं किंवा अशा पद्धतीनं व्यक्त होणं हे त्या सत्पुरुषाचं कर्तव्य आहे. ही सगळी सत्पुरुषाची लक्षणं नव्हे, ही सगळी सत्पुरुषाची जी कर्म आहेत, ही सगळी सत्पुरुषाची कर्म राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या माध्यमातून आपल्यासमोर झालेली आपल्याला पाहायला सापडतात. म्हणून आज या ठिकाणी राष्ट्रसंत गाडगेबाबांचा पुण्यस्मरण सोहळा आहे, पुण्यस्मरणाचा दिवस आहे. म्हणून राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या चरणी झालेली ही सेवा समर्पित करून या निमित्तानं
बाबांच्या चरणी अशी प्रार्थना करेन, बाबा तुमच्याकडं जी विरक्ती आहे, तुमच्याकडं जे ज्ञान आहे, तुमच्याकडं जी सामाजिक समता आहे, तुमच्याकडं जो ब्रह्मविचार आहे, तो ब्रह्मविचार या जगाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणून तो विचार या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये प्रस्फुटित होऊ द्या. विठ्ठल विठ्ठल हला! विठाला 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 विठाला. अनेक जण झाले, अनेक सत्पुरुष झाले, अनेक संत झाले, पण गाडगे बाबांच्या सारखा सत्पुरुष माझ्या जीवनामध्ये मला पाहायला भेटला नाही. झाले बहु, होतीलही बहु, परंतु या समहा याच्यासारखा हाच होऊ शकतो, दुसरा कोणी होऊ शकत नाही. झालेली सेवा राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या चरणी समर्पित करून सेवेला या ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराजा माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराजा माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराजा माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. बोलिलेले कुरे वेळी वाकोडे उत्तरे, राज महाराज तुम्ही सिद्ध, नाही विचारिला अधिकार व्यापुला, राज महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा, क्षमा पराज महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज, की संत जय. गाडगे बाबा महाराज की जय. भैरवनाथ महाराज की जय.